लोकांचे ऑपरेशन वगैरे करावे लागतात, आपल्याला बघितलं की किळस येते एकदम, पण ते होतं म्हणून ते होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपल्या आई वडिलांना त्याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे. पाणी बोला कुणीतरी 200 आपण हा आठवडा पाहिला आहे की नाही. पहिला होता भाषिक दिन, म्हणजे भाषेचे खेळ वगैरे घ्यायचे. दुसरा गणिती दिन, तेव्हा आपण मुलांच्या म्हणजे बैठकीतनं कोण दाखवले आहे की नाही. नंतर क्रीडा दिन म्हणजे खेळ घ्यायचे होते, परंतु पावसामुळे मैदानात आपल्याला जागा नव्हती खेळायला, त्यामुळे आपण हॉलमध्ये योगासन, सूर्यनमस्कार वगैरे घेतले, प्राणायाम वगैरे घेतले आहे की नाही. तो झाला क्रीडा दिन. नंतर होता वृक्षारोपण किंवा इको क्लब. मग आपण कुंड्यांमध्ये झाडं लावली. खरं तर जमिनीत लावायला पाहिजे, पण ऑलरेडी आपल्याकडं जागा नाही, मैदानाचं काम चाललेलं असल्यामुळे आपण ते कुंड्यांमध्ये लावलं. ती झाडं आपण वाढवायची आहेत, वर्षभर त्याचं जतन करायचं आहे आणि शेवटपर्यंत ती चांगली कशी राहतील यासाठी प्रयत्न करायचे आहे. नंतर सांस्कृतिक दिन पण होता. घागरा वगैरे घालून तुम्ही काल आला होतात, परंतु सगळ्या मुलींनी घातले नव्हते डान्समधल्या, आणि त्यामुळे आपण तो घेतला नाहीये. उद्या बोलवायचं का घागरा वगैरे घालून? आपण नाचामध्ये वगैरे भाग घेत असतो नेहमी हे की नाही, आणि त्यामुळं तो सांस्कृतिक दिन एक झाला. असा हा पूर्ण आठवडा आपल्या सगळ्या विविध उपक्रमांनी आपण साजरा केलेला आहे. आणि त्या पूर्ण आठवड्याचं सांगता किंवा शेवट म्हणून आज प्रीती भोजनाचा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये ठेवलेला आहे, आणि त्याचा आज आपण सगळ्या विद्यार्थिनींनी आनंद घ्यायचा आहे, लाभ घ्यायचा आहे.